धम्मपदातली 194वी गाथा आणि बुद्धवग्गातली 16वी गाथा. सुखो बुद्धानंगुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघर्ष सामग्री समग्गानं तपो सुखो. तर याचा अनुवाद जो दिलाय तो पाहूयात आधी. मग तो कसा आहे, योग्य अयोग्य किंवा जसा आहे तसा. सुखदायक आहे बुद्धांचा जन्म. सौख्यदायक आहे सद्धर्माचा उपदेश. सुखदायक आहे संघाचे ऐक्य. आणि सौख्यदायक आहे एकत्र तपस्या. जरा अवघडच भाषांतर केलंय, म्हणजे गुंतागुंतीचं, आणि काही शब्द अयोग्य पण आहेत. याच्या आधीच्या ज्या गाथा आपण पाहिल्या गेल्या 2-4 दिवस, 4 दिवस जवळपास, त्या खरं शरणस्थान कोणतं, कशातून खरं सुख मिळेल, कशातून दुःखमुक्ती मिळेल. कारण दुःखमुक्ती मिळाली की सुख मिळतं. सुखाचा अर्थ दुःखमुक्ती आहे. तर कशातून खरं सुख मिळतं, तर बुद्ध धम्म आणि त्या मार्गावर असलेला संघ ही एक सुखाची द्वार ओपन करणारे हे 3 शरणस्थानं आहेत, असं आपण याच्या आधीच्या काही गाथांमधून पाहिलेलं आहे. आणि ही जी गाथा आहे आज आपण जी पाहणार आहोत, ही अजून एका गोष्टीची आठवण करून देते. कोणत्या? तपाच्या संदर्भात. हा, तप तप का? अजून अजून एका गोष्टीची आठवण करून देते, महत्वाच्या. ग्रंथ The Buddha हा. and his Dhamma. हा, The Buddha and his Dhamma. व्हेरी गुड. उपदेश. छान छान. बाबासाहेबांनी समर्पणामध्ये पहिल्या त्याच्यामध्ये ही गाथा टाकलेली आहे, अर्पण म्हणून. त्यांनी बुद्धाने त्यांचा धम्म कोणाला अर्पण केला नाही, इतरांना. बहुतेक ग्रंथ त्यांनी कोणाला तरी अर्पण केलेले आहेत. असं म्हटलं जातं, आता माहिती नाही ते सत्य आहे की नाही. माई साहेबांना वाटलं होतं का हा ग्रंथ, तर ते सत्य आहे का? बाबूजी, तुमची काय माहिती आहे? नाही सर, माई साहेबांनी कधीच अशी इच्छा व्यक्त केलेली नाही. इच्छा व्यक्त केली ना? नाही केली सर. नाही केली. पण ते कधी कधी काय असतं की इतर लोक त्याचा हे करतात, गैरफायदा घेतात. गैरफायदा घेतात, विपर्यास करतात. तर तसं नाही. परंतु एक गोष्ट आहे की बाबासाहेबांनी हा ग्रंथ कोणालाही अर्पण केला नाही. सिंपली ही गाथा त्यांनी तिथं टाकलेली आहे. सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघर्ष सामग्री समग्गानं तपो सुखो. पण त्याच्यातही काव्यमय अनुवाद केलेला आहे मराठी अनुवादकांनी. सुखद बुद्धांचा जन्म, सुखद सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या, असं ते हे केलेलं आहे. उपाद बुद्धानं उपादो. तर उत्पाद म्हणजे जन्म नाही, पहिली गोष्ट. उत्पन्न होणं म्हणजे जन्म असा अर्थ नाही. कारण हे उत्पाद म्हणजे उदय होणं किंवा त्याची आपण म्हणजे निर्मिती होणं, उदयास येणं,
असा त्या उत्पादचा अर्थ आहे. आणि बुद्धानंग उत्पादो, बुद्धांचं उदय पावणं म्हणजे बुद्धांचा जन्म नाही, कारण बुद्ध कोणी व्यक्ती नाही. एखाद्या व्यक्तीच्या जन्मानंतर त्याच्यामध्ये बुद्धत्व उदय पावतं, किंवा बुद्धत्व निर्माण होतं, किंवा उत्पाद बुद्ध बुद्धत्व जणू काय त्याच्यामध्ये त्याच्या प्रयत्नानं त्याचं त्याचं पूर्णत्व येतं. त्याचा उत्पाद शब्द जर आपण लक्षात घेतला तर तो जन्म अशा अर्थाने, कारण जन्म ही एकदाच घडणारी गोष्ट आहे. उत्पाद जो आहे, जसं आता आपण म्हटलो की निर्माण होणं. समजा धान्य उत्पादन म्हणतो ना आपण. निर्माण होणं. हा, निर्माण. पण ती कसं आहे, त्याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे. समजा आता धान्य उत्पादन आपण म्हणतो, तर धान्य उत्पादन ही काही एकदाच अशी जन्माला येण्यासारखी गोष्ट नाही. ती क्रमाक्रमानं उदय पावणारी आणि पूर्णत्वाला जाणारी, आणि ते धान्य ते आपल्याला त्याचं त्याची उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते आपल्याला मिळतं. तर ते धान्य उत्पादन, असा तो उत्पाद शब्द आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये असं काहीतरी घडतं की त्याचा परिणाम म्हणून ते होतं. आणि जन्म जेव्हा आपण म्हणतो ते ते आपल्या डोळ्यासमोर एकदम जन्म म्हणजे एकदम असं काहीतरी येणं समोर. जन्म होणं म्हणजे त्याच्या पाठीमागे प्रक्रियेचा विचार नाही, हा याचा अमक्याचा जन्म झाला. तर उत्पाद जो आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आता बुद्धत्वाचा बुद्धत्व एखाद्या व्यक्तीमध्ये उदयाला येणं किंवा निर्माण होणं म्हणजे काय होतं नेमकं, याच्यावर आपण वारंवार प्रकाश टाकत आलेलो आहोत. मुळातच बुद्ध या शब्दाचा अर्थ, विशेषतः सम्मा संबुद्ध या शब्दाचा अर्थ आपण संपूर्ण जागृत असा केलेला आपण पाहतो. परफेक्टली अवेकन वन. सम्मा संबुद्ध म्हणजे परफेक्टली अवेकन वन, म्हणजे संपूर्ण जागृत असा माणूस जो संपूर्णपणे जागृत झालेला आहे. आणि जागृती, ज्याला आपण आता सती म्हणतो, अपमाद, भान, ही क्रमाक्रमानं घडणारी गोष्ट आहे. आणि ती तो क्रम सतीपठ्ठांमध्ये सांगितलेला आहे. ती जागृतीची प्रक्रिया आहे. त्याच्याशी उत्पाद हा या प्रक्रियेचा संबंध येतो. तर जेव्हा जागृती भान माणसाला येतं, आता आपण कधी कधी याचा अनुभव घेतो जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये, की आपण भानावर येतोय, असं काहीतरी घडतं की आपण भानावर येतो. असं काहीतरी घडतं की आपल्याला एकदम जाग येते. उदाहरणार्थ समजा आत्ताची युद्धजन्य परिस्थिती आहे, तर विचारी माणसं विचार करतायत हे काय चाललंय, म्हणजे भानावर येतात. जे सगळं वाटतं की अलबेल चाललेलं आहे असं वाटतं, आणि एकदम असं काहीतरी निर्माण होतं. माणसं भानावर येतात की आपण जसं समजतो तसं नाही चाललं जगामध्ये किंवा व्यवहारामध्ये. तुमच्याकडे किती हे असू द्या, संपत्ती असू द्या, धनधान्य असू द्या, सगळ्या सोयी असू द्या, एका झटक्यास असं काहीतरी होऊ शकतं की तुमचं सगळे विचार हे भानावर येतात. जसं आपण विचार करतो तसं जीवन नाही. आता आपल्या ज्या काही व्यावहारिक गरजा आहेत त्याच्यावर आता परिणाम होत चाललेला आहे. टी व्हीवर ज्या काही बातम्या येत आहेत, दाखवत आहेत,
तर आपल्या ज्या काही तर म्हणजे खाण्यापिण्यापासूनच त्याची सुरुवात होते. गॅस किंवा तेल, म्हणजे पेट्रोल डिझेल काय असेल ते, त्याचा जर तुटवडा झाला तर सगळं जीवन विस्कळीत होऊ शकतं. त्याची थोडी थोडी सुरुवात, थोडी म्हणजे किमान भय तरी निर्माण झालेलं आहे काही लोकांमध्ये. आणि माणसाला जाग येते. माणसाला असं, माणूस जरा थोडासा गाफील अवस्थेत असतो तो म्हणजे दुःखच मुळात भानावर आणतं माणसाला, अडचणीत माणसाला भानावर आणतात. आणखी एक मोठी घटना जी नुकतीच घडून गेली काही वर्षांपूर्वी, ती म्हणजे कोरोना. कोरोनाच्या काळात जगच भानावर आलं होतं. काही दिवस तरी त्याचा प्रभाव इतका भयंकर होता की झोप उडाली ज्याला म्हणतात ना, तर हे भानावर येणं म्हणजे झोप उडणंच आहे. झोप 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 उडणं आहे. आता या दृष्टीने जर पाहिलं तर अविद्येचं रूपांतर विद्येत होतं. ज्या गोष्टीचा आपण कधी विचार केला नाही ती गोष्ट विचारात येते. अविद्येमध्ये विचार येत नाही, तिथं संपर्कच नाही आपला. त्याच्याशी आपला संपर्कच नाही. आपल्याला जसं आपण परवाला प्रसिद्ध समुत्पादाचं हे केलं, अं, चर्चा केली की अविद्या म्हणजे ह्या जन्माबद्दल, ह्या अस्तित्वाबद्दल माहितीच नाही आपल्याला. आपल्याला जन्म आठवत नाही. आपल्याला आपली जी वाढ झाली, हे नेमकं काय झालो आपण, म्हणजे आत्ता बनलो आपण. जसं एक उदाहरण घेतो, म्हणजे आता माझ्या संबंधात विचार केला तर 70 वय वय क्रॉस झालं, आता 71 क्रॉस होईल. म्हणजे काय झालं नेमकं 71 वय झालं म्हणजे नेमकं काय झालं, काय काय घडलं, याचं सगळंच्या सगळं भान आपल्याला नसतंय. म्हणजे मला नाही जाणवत. आपण जन्मतः आठवत नाही, पण बालपणी फार उशिरापर्यंत आठवत नाही. अगदी दुसरी तिसरी पर्यंत काही आठवत नाही. म्हणजे 7-8 वर्षापर्यंत काही आठवत नाही. त्याच्यानंतर तर थोडं थोडं आठवतं, सगळं आठवत नाही. आणि अगदी कालपर्यंत आपण आलो तर कालचा सगळा दिवस आठवत नाही. नेमका काय काय घडामोडी झाल्या काल, त्या 100% नाही आठवत. काहीच भाग आठवतो. अर्थात ज्याने त्याने आपापल्या स्वतःला ते लागू करून बघायचं, काल दिवसभर काय झालं नेमकं. दिवस दिवसभर म्हणजे 24 तास म्हणत नाही आपण, किमान दिवसाचे 12-13 तास तरी. दिवस मोठा आहे त्यामुळं 6ला दिवस उगवतो, 5:30लाच उजळतं थोडंसं. 7 वाजेपर्यंत 12-13 तास आपण काय आठवतं पूर्ण. फार थोड्याच घडामोडी आपल्याला आठवतात. म्हणजे न आठवणं म्हणजे भान नसलेली अवस्था आहे तेवढी. ही अविद्या आहे. आणि ह्या नॉट नोईंग म्हणजे जाणत नाही आपल्याला. आठवत नाही म्हणजे ते जाणत नाही, त्याच्याशी संपर्कच नाही आपला. म्हणजे आपला आपल्याशी संपर्क नाही. म्हणजे आपल्या कायाशी संपर्क नाही, त्याच्या काय ऍक्टिव्हिटीज चालल्यात, म्हणजे काय काय करते, काया काय काय करते. पहा, आपला माईक बंद ठेवा. हो. आपली काया काय काय हालचाली करते, आतून बाहेरून. आपलं वर्तन आणि आतल्या घडामोडी, या पातळीवरच आपल्याला भान नसतंय. कारण त्यातल्या जाणीवांचं भान नसतंय.
त्याच्या आतमध्ये चित्त, भावना, इमोशन्स जे आहेत त्याचं भान नसतंय. त्याच्या आणखीन आतमध्ये विचार प्रक्रियांचं भान नसतंय. आपल्याला आपल्या इंद्रियांचं भान नसतंय, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा काय करते, आपण काय काय खातो पितो, कसं खातो, आपलं चालणं, उठणं, बसणं, शेकडो, एका दिवसामध्ये 12 तासात, दिवसाच्या तरी आपण धरून चाललो तर कितीतरी हालचाली होत आहेत आणि आपल्याला फार थोड्या आठवतात. इथून उठलो आणि तिथे बसलो आणि इथून तिकडे गेलो, तिकडून तिकडे गेलो. पण त्यातलं मधलं जे हे आहे तो सगळ्या गाफील अवस्थेतला तो अनुभव आहे, गाफिलतेचा अनुभव आहे, ती अविद्या. म्हणजे आपलं जन्मापासून, आधी आता फार मागे जाणार नाही आपण, परंतु जन्मापासून आतापर्यंत फार थोडं आठवतं. तर हा जो अं, दिवसाढवळ्या अंधारलेला भाग आहे, सगळा आहे पण प्रकाश आहे, पण आतमध्ये अंधार आहे, उंबऱ्याच्या आत अंधार आहे. आणि त्यातल्या जाणीवांचं भान नाही म्हणजे त्याचा बोध नाही. काय घडतंय हे कळत नाही. तर ही अबोध अवस्था ही बुद्धत्वाच्या विरुद्ध असलेली अवस्था आहे. आणि या बुद्धत्वाचा उत्पाद किंवा बुद्धत्वाचा उदय म्हणजे ही अजागृत अवस्था, गाफील अवस्था, अविद्या कमी 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 होत जाणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ते हे बुद्धांग उपादो याच्याशी त्याचा संबंध आहे. आणि जेव्हा माणसाला भान येतं, माणूस जागा होतो, म्हणजे आता स्पष्ट शब्दात बुद्धत्वाच्या मार्गावर येतो, जागृतीच्या मार्गावर येतो, तेव्हा एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो, एक प्रकार म्हणजे ताण, टेन्शन, प्रेशर आपल्यावर तर कमी होतो. कारण बोध होतो एखाद्या गोष्टीचा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा जेव्हा बोध होतो, विशेषतः एखादी गुंतागुंतीची गोष्ट जेव्हा लक्षात येते, म्हणजे गुंता सुटतो, म्हणजे प्रश्न सुटतो, समस्या लक्षात येते, नंतर ती सुटते, तर एक प्रकारचा माणसाला रिलीफ, म्हणजे एक प्रकारचं मुक्त अवस्था होते, म्हणजे हायसं वाटतं, बरं वाटतं. तरी जागृती जी आहे ही विमुक्तीकडे नेणारीच आहे, म्हणजे दुःखमुक्तीकडे नेणारी आहे. आणि दुःखमुक्ती म्हणजे सुख आहे. सुखो बुद्धानं उपादो, अशी जागृती, असं बुद्ध होणं, असा बुद्धत्वाचा उदय होणं, बुद्धोत्पाद, बुद्धानं उपादो. आता बहुवचनी केलंय, परंतु आपल्यातल्या बुद्धत्वाचा किंवा ज्याच्यात बुद्धत्व निर्माण होतं, ती जागृती निर्माण होते, जीवन समजायला लागतं, प्रश्न कळायला लागतात, प्रश्न सुटायला लागतात. ते ज्या जागृतीच्या आधारावर सुटतात, तरी फार मोठी सुखदायक घटना आहे किंवा सुखदायक अनुभव देणारी ही प्रक्रिया आहे बुद्धत्वाची, बुद्ध बनण्याची, म्हणजे निर्वाणात उतरण्याची. निर्वाण म्हणजे तृष्णामुक्ती, म्हणजे दुःखमुक्ती. तृष्णा ही अंधारातच काम करते, म्हणून अविद्येतून तृष्णा निर्माण होते.
12 निदानात आपण पाहतो. अविद्येमुळे संस्कार, संस्कार म्हणजे आपल्याला काहीतरी करायला लावणाऱ्या गोष्टी, काया वाचा मनाच्या पातळीवर होणारे संस्कार. ते संस्कार जर अंधारात झालेले असतील, ते चांगले आहेत का वाईट आहेत हा प्रश्न नाही. ते संस्कार आपल्याला सक्रिय करतात. संस्कार काहीतरी करायला लावतात, ते संस्कार. आणि हे अंधारातून म्हणजे अज्ञानात निर्माण होतात, अविद्येत निर्माण होतात. आपल्याला माहीत नसतानाच आपण त्याचे शिकार बनतो किंवा त्या संस्कारांचे आपण बनतो. तेच आपण आहोत. आपलं जीवन म्हणजे संस्कारित अस्तित्वच आहे. सभ्ये संखारा हा जो शब्द आहे, सभ्ये संखारा अनिच्छाती, सभ्ये संखारा दुःखाती, तर ते संस्कार म्हणजे संस्कारित अस्तित्व म्हणजे आपण जसे आहोत तसे, जे आहोत ते संस्कार, त्याला अस्तित्व. संखारा म्हणजे संस्कारित अस्तित्व. अस्तित्व म्हणजे जे आहे ते, ही काया यातलं जाणीवा, चित्त, मनोधम्म, आपले इंद्रिय, वर्तन, बोलणं, सगळं 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 जीवन, जिवंत अस्तित्व म्हणजे संखार आहे. आणि हे संखारा, हे संस्कारित अस्तित्व माणसाला विशिष्ट पद्धतीने जगायला, वागायला, चालायला भाग पडतं. म्हणजे आपल्याला चालवणारे संस्कार असतात. आणि या संस्कारानुसार हे आपल्या जाणीवा काम करतात. जाणीवा म्हणजे विज्ञान. आपले डोळे काय पाहतील, कोणत्या वेळा, हे संस्कार ठरवतात. आणि त्याचे नवीन संस्कार पण निर्माण होतात. काय ऐकतील कान, गंध, चव, जी जी परिस्थिती आहे. जसं आता आपण मगाशी म्हटलो की उष्णता आहे, तर उष्णतेमुळे आपले संस्कार त्याला काय रिॲक्ट करतात, काय प्रतिक्रिया देतात, त्याच्यावर आपलं वर्तन आणि आपली मानसिकता अवलंबून आहे. काहींना उष्णता म्हणजे एकदम अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. थोडंसं जरी गरम झालं, अरे बापरे फार गरम झालं, आणि ते अस्वस्थ होतात. थोडी जरी थंडी असली तर फार थंडी आहे म्हणून अस्वस्थ होतात. म्हणजे लगेच त्याचं संस्कार, त्याची जी प्रतिक्रिया देण्याची, काहीतरी करण्याची जी काही एक त्याची प्रवृत्ती आहे, ती त्या संस्कारावर ते अवलंबून आहे. ते सगळं त्याला माहिती नाही, त्या व्यक्तीला. ते अविद्येतूनच आलेले आहेत. असं ते संस्कार, अविद्या संस्कार, हे विज्ञान म्हणजे हे जाणीवा, आणि मग त्याच्यानुसार वागणार हे आपलं बॉडी, माइंड, नामरूप, त्याच्यानुसार चालणार आपलं हे 6 इंद्रियांचं कार्य, छडायतन, त्याला मिळणारे विषय वेगवेगळे, आणि मग त्याच्यानुसार होणाऱ्या जाणीवा, वेदना, फिलिंग, आणि मग त्याला दिलेली प्रतिक्रिया. विशेषतः पाहिजे असेल ते, जर पाहिजे असेल म्हणजे लोभ, अतिरिक्त पाहिजे असेल तर त्याला दिलेली प्रतिक्रिया, किंवा जे नको असेल त्याला दिलेली प्रतिक्रिया, ती तृष्णा आहे. तर तृष्णेनुसार सगळं पुढे काम चालतं, उपादान, आणि मग तसा बनतो. आणि मग शेवटी दुःख. तर दुःखाचं कारण जे आहे ते तृष्णेचा, आपण तृष्णेचा मगाशी उल्लेख केला. तर तृष्णा जी असते, ती तृष्णेचं कारण हे अज्ञानच आहे, अविद्येत आहे. आपल्याला माहीत नाही, तिथून ते निर्माण झालेलं आहे. तर हे तृष्णा कशामुळे निर्माण होते? अविद्येमुळे, म्हणजेच बुद्ध नसल्यामुळे, बुद्धत्व नसल्यामुळे, जागृती नसल्यामुळे, सती नसल्यामुळे. आणि असं का? तर ते तसंच आहे, हा निसर्ग आहे. म्हणजे निसर्गानंच अज्ञान निर्माण केलं, आणि नैसर्गिक पद्धतीनंच अज्ञान दूर होऊ शकतं. म्हणजे बुद्ध हे बुद्ध बनणं, माणसाला बुद्ध बनणं हे निसर्गानं शक्य अशी गोष्ट
निर्माण केलेली आहे. शक्य आहे, ते पॉसिबल आहे. ते दुःख जसं नैसर्गिक आहे, दुःखमुक्ती पण नैसर्गिकच आहे. पण त्या प्रक्रियेमध्ये ते चित्त, ते कॉन्शियसनेस आलं पाहिजे. जागृतीची प्रक्रिया जी आहे, बुद्धत्वाची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर सुरू झाली तर दुःखाचं रूपांतर दुःखमुक्तीमध्ये होतं. कारण अविद्येचं रूपांतर विद्येमध्ये होतं. जे माहीत नसतं ते माहीत व्हायला लागतं, आणि मग ते दुःखमुक्तीची प्रक्रिया, निब्बाणाची प्रक्रिया सुरू होते, आणि ती सुखदायक आहे. बुद्ध बनल्यामुळे, जागृत बनल्यामुळे. म्हणून ते, या शब्दाचा जो अर्थ आहे ना, सुखद बुद्धांचा जन्म वगैरे असा नाही होतो. आता हे कधी कधी काय असतं की एकाने हा अनुवाद केला की तो तसाच पुढे चालतो, मागून आलं पुढे चालतो. परंपरा ज्या चालतात ना, संस्कार संस्कार पण असेच चालतात. मागून कुणीतरी काहीतरी करतं आणि पुढे ते चालतं. आपले आई वडील काहीतरी करतात, आपण तेच करतो. भावंड करतात, ते आपण करतो. नातेवाईक करतात, ते आपण करतो. समाज करतो, ते आपण करतो. राज्यात काय चाललंय ते आपण करतो. देशात काय चाललंय ते आपण करतो. आणि जगात काय चाललंय ते आपण करतो. टीव्हीवर काय सांगितलंय, मोबाईलमध्ये काय सांगितलंय, सोशल मीडिया काय सांगतं, व्हॉट्सअप काय सांगतं, फेसबुक काय सांगतं, आणि यूट्यूब काय सांगतं, आणि ते आपण करतो. आजकाल बघा, काहीतरी यूट्यूबवर काहीतरी पाहिलं का लगेच त्याचं लगेच व्यवहारात रूपांतर होतं. लगेच आपण काहीतरी करतो त्यानुसार. असे काही लोकांना तो छंदच असतोय. संस्कार, हे संस्कार, आणि त्याला धरून आपण लगेच जे जे काहीतरी करतो, तर ते भान नसल्यामुळंच आहे ते लगेच. कारण काहीतरी पाहिलं जातं आणि काहीतरी ऐकलं जातंय, तर लगेच ते तसं बनवलं पण जातं, किंवा तसं लगेच केलं जातं. त्याला लगेच रिॲक्शन, त्याला लगेच रिस्पॉन्स, प्रतिसाद असा दिला जातो की लगेच त्याचं रूपांतर आपल्या वर्तनात होतं. हे संस्कारांचं काम. पण जिथं भान असतं, तिथं हे कळतं की आता हे असं असं सांगितलंय, पण ते असं असेल का, खरं असेल का ते. आजकाल बघा, एक कोणत्या चॅनलवर सत्य की असत्य काहीतरी घटना दाखवतात, त्याच्यावर चाललेली चर्चा दाखवतात, आणि मग ते काही वेळाने सिद्ध करतात का ही अफवा आहे, हे असत्य आहे किंवा सत्य आहे, हे ते लक्षात आणून देतात. पण हे सत्य आहे की असत्य आहे, हे लक्षात आणून द्यायला आपलं भान आपल्याला मदत करतं, आपली सती जागृती आपल्याला मदत करते. कारण तिथं अविद्या काम नाही करत, तिथं विद्या काम करते, समज काम करते. मग तिथं लगेच आपण रिॲक्शन देत नाही किंवा रिस्पॉन्स देत नाही, लगेच आपण प्रतिक्रिया देत नाही. तर जागृतीमध्ये माणूस जागृतपणे विचार करतो, पाहतो, ऐकतो, पण लगेच त्याला प्रतिक्रिया येत नाही. तर हे जागृतीचं हे, आणि असं न केल्यामुळे एक निष्कारण तणाव नसतो. जागृतीपूर्वक कृती केली म्हणजे लगेच पाहिलं, ऐकलं, केलं. म्हणजे जणू काय आपल्याला मोबाईल चालवतो, आपल्याला त्या जाहिराती चालवतात. तर जा आपण जागे असल्यावर ते तसं होत नाही ते. म्हणजे आपल्याला बाहेरचं जग, उंबऱ्याच्या बाहेरचं जग उंबऱ्याच्या आतल्या जगाला वापरत नाही, सक्रिय करत नाही. कारण उंबऱ्याच्या आतलं जग जर जागं झालं, म्हणजे ते चित्त, मन, ही काया, जाणीवा, इंद्रिय, ही जर जागृतीच्या प्रकाशात असतील, तर मग उंबऱ्याच्या बाहेरचं जग उंबऱ्याच्या आतल्या जगाला सक्रिय करत नाही. म्हणजे नको नको त्या दिशेला सक्रिय करत नाही.
ज्याच्यातून सुखदुःख निर्माण होतात ते त्याच्यामुळंच अविद्येतूनच दुःख निर्माण होतं. आणि बोध झाला, बुद्धत्वाचा, जागृतीचा उदय झाला की दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होतं. किंवा जे झालं ते झालं, आधी ते आपण समज येते आपल्याला, झालं ते झालं, मी भानावर नव्हतो, मला कळत नव्हतं, झालं, आता नाही. तर हे सुखाचं सुखाचं रूपांतर दुःखाचं रूपांतर सुखात नाही होत, परंतु नंतर मात्र सुखदायकच परिस्थिती निर्माण होते. कारण त्याच मिस्टेक्स, जुने संस्कार आधीसारखे काम करत नाहीत आणि नवीन संस्कार निर्माण होत नाही, विशेषतः चुकीचे, घातक. मला वाटतं बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये पण त्या प्रशिक्षणामध्ये, भिक्षूंना दिलेल्या प्रशिक्षणात असा काही जो मुद्दा आहे, त्याच्यात ते सांगितलेलं आहे की मी जुने संस्कार सक्रिय होणार नाहीत आणि नवीन संस्कार निर्माण होणार नाहीत, याची काळजी घे वगैरे, असं प्रशिक्षणामध्ये तो मुद्दा सांगितलेला आहे. तुम्हाला आठवतं का बाबूजी, कुठं आलाय तो मुद्दा? नवीन संस्कार निर्माण होऊ देणार नाही. शेवटच्या खंडामध्ये. हा, हा, अच्छा. म्हणजे हा व्यावहारिक मुद्दा आहे. म्हणजे हा सुखदायक, सुख कशामध्ये आहे, सुख कशामध्ये आहे ते सांगणारी ही गोष्ट आहे, ही बाब आहे. सुखो बुद्धानं उपाद, जागृतीतून सुख कसं निर्माण होतंय. तर सरळ अज्ञानाचा अंधकार नष्ट होतो, कमी कमी होतो. दुःखाचं रूपांतर किंवा जुनं दुःख परत कंटिन्यू नाही होते, पुढे चालू नाही राहत. कारण ते जुने संस्कार, अज्ञानात झालेले संस्कार, जे विशेषतः दुःखदायक असतात, दुःख निर्माण करणारे असतात, ते पुढे काम करत नाहीत. तर हा बुद्धत्वाच्या उत्पादाचा किंवा जागृतीच्या उत्पादाचा हा परिणाम आहे, तो सुखदायक आहे. आणि म्हणून म्हटलेला आहे सुखो बुद्धानं उत्पादो. आता जो या मार्गावर आहे आणि अनुभव घेतोय, या सुखाचा अनुभव घेतो, तो अस्तित्वाला, संस्कारांना, संस्कारांचा कार्यकारण भाव, म्हणजे जो प्रतीच्य समुत्पाद आपण म्हणतो, संस्कारांचा कार्यकारण भाव जी जागृती लक्षात घेते आणि मग सुखाचा अनुभव करते, तर अशी व्यक्ती जेव्हा त्याचे अनुभव इतरांना सांगते, तर त्याला धम्मदेसना म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्ध जेव्हा धम्मदेसना देतात, म्हणजे जागृत माणूस जेव्हा धम्मदेसना देतो, तर ती त्याला स्वतःला पण सुखदायक असते आणि जो ऐकतो त्याला पण सुखदायक असते. कारण ऐकणाऱ्याला मार्ग कळतो, मार्ग लक्षात येतो. धम्मदेसना. मग जो अनुभव बुद्धांना येतो, तो ऐकणाऱ्याला येऊ शकतो, पण नुसतं ऐकून येत नाही तो. किंवा आधुनिक काळात नुसतं वाचून येत नाही. बुद्धांनी काय केलं होतं, ती जी जागृतीची त्यांची प्रक्रिया आहे, ती त्यांनी कशी सक्रिय केली होती, काय केलं होतं त्यांनी नेमकं, हा मुद्दा लक्षात आला तर मग बुद्धांना आलेला अनुभव हा इतरांना येऊ शकतो. जसं बुद्धांच्या काळामध्ये तो सहज म्हणण्यापेक्षा थेट यायचा, डायरेक्ट.
आणि त्यांचंही बोलणं, त्यांची धम्मदेसना ही त्या त्या व्यक्तीच्या प्रश्नाला धरून असायची. कारण दुःख आणि दुःखमुक्ती ही वर्तमानातलीच गोष्ट आहे. आत्ता दुःख आहे आणि ते आत्ता दुःखाचं कारण समजलं तर आत्ता दुःखमुक्ती आहे जागेवर. जागेवर सुटका आहे. विमुक्ती म्हणजे जागेवर सुटका आहे. कारण ती सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, ती मानसिक प्रक्रिया आहे. मनच त्याचं कारण आहे. मनच भानावर नसतं आणि मनच भानावर येतं. मनच अविद्येत असतं, मनच विद्येमध्ये येतं. मनाला भान नसतं, ते भानावर आलं की मनात अविद्येमुळे झालेली कोंडी ती फुटते, ती त्याच्यातून मोकळा होतं, मन मोकळं होतं. तो गुंता सुटतो आणि मग जणू काही नवीन नवीन अवस्था नवीन लोक म्हणजे मनोवस्था, नवा नवा लोक तयार होतो, जणू काही नवीन अवस्था तयार होते. दुःख आणि सुख, अंधार आणि उजेड, असं असा तो एक एकदम रूपांतर आहे, जणू काही रूपांतर आहे. जसं आता एकदम पालीचं आपण मराठीत भाषांतर करतो ना, एका शब्दाचं लगेच दुसऱ्या शब्दात हे केल्याबरोबर जो शब्द आधी कळत नाही तो नंतर कळायला लागतो. तसं अंधारात, अविद्येत, अजागृत अवस्थेत जे मन चित्त काम करतं, ते भानावर आल्याबरोबर लगेच दुसऱ्या याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं, दुसऱ्या अवस्थेत जातं. ते दुःख इकडे, दुःख आणि इकडे सुख, असं ते एकाच नाण्याच्या दोन बाजू. केवळ जागृतीचाच मुद्दा आहे, अंधार आणि अजागृती आणि जागृती. बुद्ध ही जी अवस्था आहे त्याच्या विरुद्ध जी आहे ती मार अवस्था आहे. मार विकृती आहेत. बुद्धाला जाग जाग आली म्हणजे बुद्ध बुद्ध चित्त मन बुद्ध बनलं की माराला काम करता येत नाही, अविद्येला काम करता येत नाही, माराला काम करता येत नाही. म्हणून त्याचं लगेच रूपांतर होतं, धर्मांतर होतं. कारण इकडे अधम्म आहे, इकडे धम्म आहे, सद्धम्म आहे. धम्मात एक जे आहे, माराच्या बाजूला अधम्म आहे आणि बुद्धाच्या बाजूला सद्धम्म आहे. माराच्या बाजूला दुःख आहे, बुद्धाच्या बाजूला सुख आहे. तर हे सुख निर्माण होण्यासाठी बुद्धोत्पाद, बुद्धांचा उदय हे कारण ठरतं. आणि बुद्ध जेव्हा स्वतःचे अनुभव इतरांना सांगतात, धम्म देसना, देसना म्हणजे देणं, सांगणं, अनुभव सांगणं. देसना म्हणजे धम्माचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणं. तर धम्मदान हा पण शब्द तसा नाही. धम्मदान असा शब्द वापरला जातो, परंतु देसना म्हणजे प्रत्यक्षात ते पोहोचवणं आहे. कारण ती काय कोणती अशी वस्तू नाही, ही घ्या धम्म, हा हे घ्या, ती काय वस्तू नाही. ती देसना म्हणजे समजावून सांगणं आहे. धम्म देसना म्हणजे कोणत्या मनोधम्मांमुळे आपल्याला आपल्या जीवनातले दुःखदायक प्रश्न सुटतील, हे अनुभवातून सांगणं आहे. ते धम्मदेसना, ही खरी धम्मदेसना, ज्याने लोकांचे प्रश्न सुटतील. बुद्ध बोलायचे, सांगायचे, त्या त्या व्यक्तीच्या प्रश्नाला धरून बोलायचे. किंवा तो जर सामाजिक प्रश्न असेल, जसं आता बाबासाहेबांनी अस्पृश्यतेचा जो एक विशिष्ट गटाचा
बहिष्कृत लोकांचा, अस्पृश्यतेचा प्रश्न सार्वजनिक पातळीवर, सामुदायिक पातळीवर लक्षात आणून दिला. त्याचं स्वरूप सांगितलं, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ते सांगितलं. त्या लोकांच्या मनाचं परिवर्तन झालं, जाग आली. ते लोक भानावर आले, आपण कसं जगतो, आपण काय करतो. ज्यांनी ही परिस्थिती लादली त्यांना देखील काही लोकांना भान आलं. बाबासाहेबांकडून ती प्रेरणा त्या काळातही लोकांनी घेतली, जरी ते दाखवत नसले. तर त्यांना एक गोष्ट लक्षात आली, नाही गाड्या, हे असं असं चालू ठेवणं, म्हणजे अस्पृश्यतेची परंपरा चालू ठेवणं, हे आपल्याच पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. हा आपल्याला आणि आपल्या धर्माला कलंक आहे, असं त्यांना, विरोधकांना पण वाटायला लागलं होतं. आता गांधीजींसारखे लोक म्हणायचे ना, का ये ईश्वर के प्रति कलंक है. काहींना वाटायचं हा आपल्या धर्मावरचा कलंक आहे, अस्पृश्यता ही हा धर्माचा भाग नाही. कुठून आला माहिती, पण ती नसली पाहिजे, ही प्रेरणा त्या लोकांनी बाबासाहेबांकडूनच घेतली. आणि पण ती प्रेरणा खरी आधी घेतली ती ज्यांच्यावर ते बेतलं होतं त्यांनी, जे अस्पृश्यतेचे बळी होते, त्यांना आधी भान आलं, त्यांच्यामध्ये आधी त्यांचं रूपांतर झालं, त्यांचं त्यांचं मतपरिवर्तन झालं, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं, ते जागे झाले, ते चैतन्य निर्माण झालं. आणि मग त्याच्यातून पुढच्या सगळ्या अं, चळवळीतल्या घटना पुढं मग निर्माण झालेल्या आहेत. त्याचं मूळ जे आहे ते बाबासाहेबांनी लोकांना जागं केलं, कारण ते स्वतः जागृत झाले होते. जसं बुद्धांचं पण स्वतः जागृत झाले, स्वतः स्वतःचा प्रश्न सोडवला, आणि मग इतरांना त्यांनी ती धम्मदेशना दिलेली आहे. तर हे देशना किंवा सांगणं जे आहे, तर ते प्रक्रिया समजावून सांगणं, इतरांना सक्रिय करणं आहे, हा त्या धम्मदेशनेचा अर्थ आहे. फक्त धम्म बोलणं नाही, धम्म बोलणं नाही, शब्द सांगणं नाही, ती प्रक्रिया सांगणं आहे. म्हणजे एका अर्थानं ते बुद्धत्वाचीच प्रक्रिया सांगणं आहे, जागृतीचीच प्रक्रिया सांगणं आहे, की दुःखमुक्ती कशी मिळेल. भानावर या, समजून घ्या आपण काय आहोत, कसे आहोत, कसं वर्तन करतो, कसं बोलतो, काया काय करते, कायेमध्ये काय चाललंय, जाणीवा काय आहेत, सुखदुःखांचं स्वरूप काय आहे, त्याचं कारण काय आहे, म्हणजे चित्त काय आहे, इच्छा आकांक्षा कसं काम करतात, लोभ द्वेष कसं काम करतो, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी, पाहिजे नको, हा जो चित्ताचा संघर्ष आहे तो कसं काम करतो, कसा तो उदय पावतो, त्याचा उत्पाद कसा होतो, आणि मग सुखदुःखाची निर्मिती कशी होते, त्यानुसार आपला ब्रेन, आपला आपलं मन, मनोधम्म कसं काम करतात, हे सगळं अनुभवातून ते सांगत सांगत ते लोकांना जागं करत होते. ही धम्मदेसना, आणि लोकांचे प्रश्न सुटत होते. तर हे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर पण बुद्ध सोडवायचे, आणि सामूहिक पातळीवर पण, जास्त करून व्यक्तिगत पातळीवर, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते. तर धम्मदेसना हा बुद्धांची धम्मदेसना हा फार व्यापक विषय आहे. तर त्याच्यातूनच ते सूत्र तयार झाले, गाथा तयार झाल्या.
ही धम्मदेसन आहे. धम्मदेसनेतून ते शब्द, ते उदान, उत्स्फूर्त गोष्टी त्या अनुभवातून बाहेर पडलेल्या आहेत आणि त्याचा इतरांना लाभ झाला, म्हणजे त्यांची अवस्था सुखदायक झाली. सुखा धम्मदेसना. आणि हेच काम जर बुद्ध धम्माच्या मार्गावर असलेले लोक संघटितपणे करत असतील, एकत्रितपणे करत असतील, जे बुद्धांच्या काळात होतं, नंतर ते राहिलं नाही. आज कुठलाही असा संघ येतो आणि धम्मदेसना करतो. असे लोक जागोजागी फिरतायत, खेड्यापाड्यांमध्ये जातायत, शहरामध्ये सगळीकडे फिरतायत. भिक्षू लोक, आता भिक्षू संघ म्हणजे जर भिक्खू संघ मानला तर असं काही कुठं दिसत नाही. पण भिक्खू संघ म्हणजे संघ असा अर्थ आज लावण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेबांनी तो अर्थ लावला नाही, हे तर स्पष्ट दिसतंय. कारण 14 ऑक्टोबरला काय घटना घडली हे आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे. आणि दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी, हा जो त्यांचा संदेश आहे, तो हे नवा संघ निर्माण करण्यासारखाच आहे, जो फक्त कपड्यात अडकलेला नाही, तो परंपरेत अडकलेला नाही. तो स्पष्टपणे बुद्ध आणि धम्म समजून घेईल, म्हणजे जो जागा होईल, प्रश्न सोडविल, प्रश्न कसे सोडवायचे हे सांगेल बहुजनांना, इतरांना. तर आजचं संघाचं स्वरूप हे भिक्खू संघाशी कनेक्टेड नाही. हे म्हणून आपण आता ह्या आपली जी भाषा आहे ही आपली त्रिकोणाला धरून भाषा निर्माण होत चाललेली आहे. याची सुरुवात बाबासाहेबांनीच केलेली आहे. आपण फक्त आता त्याला एक त्या स्वरूपात विचार करतोय आणि तसं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो आणि तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं केल्याशिवाय धम्मप्रचार होऊ शकेल याबद्दल शंकाच आहे. तसं जर केलं नाही आपण तर याला कुणी संकुचित म्हणेल. ह्या त्रिकोणाला काय बाबासाहेब बाबासाहेब आणि बुद्ध तेवढं धरून चालले. इतकी परिस्थिती तशी आहे. आणि ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली, अजून खोलामध्ये शिरून पाहिलं तर हा व्यक्तिगतच मुद्दा आहे. ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी, म्हणजे आपलं दुःख, आपलं यातना, आपलं जे जे काही विस्कळीत जीवन आहे, या विस्कळीत जीवनाला सुरळीत करण्यासाठी, आपल्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करण्यासाठी ज्याला त्याला धडपडावं लागतं. हा खरं म्हणजे व्यक्तिगतच प्रश्न आहे. परंतु अनेक लोक व्यक्तिगत पातळीवर धम्माचं आचरण करून एकत्र काम करू शकत असतील तर तो संघ आहे. आणि संघटित काम हे प्रभावी ठरतं. संघटित काम हे जास्त वाईट पण करतं, संघटित काम हे जास्त कल्याण पण करू शकतं. म्हणजे कळप करून राहणं आणि संघटना करून राहणं, ग्रुप करून राहणं, कळपात राहणं, हे दुसऱ्या कळपाला पराभूत करण्यासाठी किंवा दुसऱ्याला खतम करण्यासाठी पण ती शक्ती वापरली जाऊ शकते. पण हाच कळप जर जागृत झाला, जागा झाला, तर तो दुसऱ्याला हानीसाठी त्याचा उपयोग नाही करणार. तो स्वतःच्या आचरणातून तो दुसऱ्याला तसं प्रवृत्त करण्याचा तो प्रयत्न करणार. तो संघ राहील. त्याला संघ म्हणजे एकत्रितपणा. कळप हा एकत्रित असतोच असं नाही. कळप हा विशिष्ट भीतीनं पण कळप तयार होतो, वाईट हेतूनं पण कळप म्हणजे तयार होतो, संघटना तयार होऊ शकते.
गट तयार होऊ शकतो, मंडळ एक तात्कालिक हेतून तयार होऊ शकतं, ऑर्गनायझेशन. आणि तो हेतू संपला की ते मंडळ, ते ग्रुप, ती ऑर्गनायझेशन, ती संघटना संपली, कारण उद्देश संपला. किंवा त्याच्यात काही बेबनाव निर्माण झाला, ती संघटना संपली. परंतु संघ कधी संपत नाही खऱ्या अर्थानं. कारण संघ ही मानवी समाजाची गरज आहे. संघ म्हणजे कल्याण करणारे लोक, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. अनेकांचं कल्याण करणारी जी एक यंत्रणा आहे, जी रजिस्टर्ड नसेल, ती ऑर्गनाइज स्वरूपात दिसणार नाही, एकत्रित दिसणार नाही, तरी ती संघ आहे. तर हा खरा म्हणजे संघाचा अर्थ असला पाहिजे. आणि बुद्धांनी पण चर्थ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी फिरा म्हणे. एका ठिकाणी नका बसून राहू. एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र. एकत्र, आणि तेही विधायक, सकारात्मक, जागृत, दुःखमुक्तीचा अनुभव घेतलेले लोक, ते एकत्र बसून काय करणार आहेत? त्यांनी फिरायचं, जनसंपर्क करायचा, लोक अडचणीत आहेत त्यांच्याशी बोलायचं. त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. काउन्सिलिंग करायचं ही संघाची पद्धत आहे खरं म्हणजे. काउन्सिलिंग, कारण काउन्सिलिंगचा उद्देश काय आहे? प्रश्न सोडवणं आहे. एखादा अज्ञानात असेल त्याला त्याचं ज्ञान द्यायचं, एखाद्या भीतीखाली असेल त्याला भयमुक्त करायचं, एखाद्याला त्याचा प्रश्न समजत नसेल ते लक्षात आणून द्यायचं, गैरसमज असेल गैरसमज दूर करायचा. हे काउन्सिलिंगचं काम आहे, समुपदेशन. आणि समुपदेशन म्हणजे शिकवणं नाही, ही धम्मदेशन आहे. आणि हे काम एखाद्या तपस्येसारखंच आहे. कारण तपस्येमध्ये आपण, आता तपस्या, ध्यानाची तपस्या किंवा आणखीन काही तप केलं जातं, नामस्मरणाचं किंवा आणखीन काही आत्मक्लेशाचं तप. त्या तपस्यामध्ये ताप देणं आहे, परंतु संघाच्या तपस्येमध्ये ताप दूर करणं आहे. कारण दुःख हा ताप आहे, दुःख यातना हा ताप आहे, संताप आहे. तर संघाची तपस्या म्हणजे संताप दूर करण्याचे प्रयत्न आहे, सम्यक व्यायाम. व्यायामामध्ये पण त्रास आहे, पण तो त्रास होण्यासाठी नाही, तो त्रास दूर करण्यासाठी घेतला जाणारा तो अं, प्रयत्नांचा त्रास आहे. असं एकत्रित काम करणं हे सुखदायक आहे. संघ बनून अनेकांनी एकत्रित विधायक मार्गानं काम करणं, त्याला विशिष्ट कर्मकांडच केली पाहिजे आणि विशिष्ट पद्धतच वापरली पाहिजे असं काही नाही. विशिष्ट त्याला काही नियम नाही, कारण दुःखाला काही नियम नाही, यातनांना काही नियम नाही. परिस्थिती कशी आहे, मनस्थिती कशी आहे, उंबऱ्याच्या आत आणि बाहेर काय चाललंय, याचंच भान येणं आहे. त्याला काही नियम नाही. कधी कोणती काय परिस्थिती निर्माण होईल आणि त्याच्यावर कशी मात करायची, तर ती ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जागृती, प्रज्ञा, जागृतीतून निर्माण होणारी समज, प्रज्ञा, चित्त, मन, जे दुःख निर्माण करतं आणि सुखाचंही कारण बनतं,
ते समजून घेणं आहे, ती प्रक्रिया, प्रतीत समुत्पाद, कार्यकारण भाव, ते समजून घेण्याचा तो मुद्दा आहे. तर इंटरेस्टिंग विषय आहे आणि प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल विषय आहे. म्हणून बुद्धत्वाचं निर्माण, जागृतीचं निर्माण, उत्पाद स्वतःमध्ये सक्रिय करणं हेच खरं कर्तव्य आहे आणि ते सुखदायक आहे. आपला अनुभव इतरांना सांगणं सुखदायक आहे. सुखा सद्धम्म देसना. एकत्रित काम करणं सुखदायक आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं सम्यक व्यायाम. तर इथं तप शब्द वापरला, पण तप हे तपस्या, ताप, संताप, ताप देण्यात, ताप कमी करण्यासाठी कधी कधी जास्त ताप घेतला जातो. म्हणजे कसं दुःखाला मारण्यासाठी आणखीन दुःख द्या, असा तो प्रकार आहे. तर तसं नाही, याचं स्वरूपच वेगळं आहे. कधी कधी बुद्ध धम्मातली जी भाषा आहे ना, ती इतरत्र मॅच होत नाही, त्याची कॉपी होत नाही कधी. कारण हे दोन दोन जग आहे ती, दुःखाचं जग आणि सुखाचं जग. हे मनाचं जग आणि व्यवहारातलं जग, उंबऱ्याच्या आतलं जग आणि बाहेरचं जग, अंतर्मुक्ता बहिर्मुक्ता, हे दोन वेगळी जग आहेत, परंतु इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकांशी संलग्न आहेत, एकमेकांना बांधलेली आहेत, एकमेकांवर परिणाम करणारे आहेत. त्या अर्थानं दोन वेगळी नाहीत, परंतु त्यांचं, जसं आपलं घर आहे आणि घराच्या बाहेर वेगळं जग आहे, आपल्या घरात उंबऱ्याच्या आतलं वेगळं जग आहे, तसं आपल्या घरात आपण बाहेरच्या सारखं नाही राहत आणि बाहेर गेल्यावर घरातल्या सारखं नाही राहत. तसं हे दिसायला वेगळं आहे परंतु एकच आहे, परंतु काम मात्र वेगवेगळं. ते समजून घ्यावं लागतं. अंतर्मुक्ता काय आहे, बहिर्मुक्ता काय आहे. घर आपलंच आहे, घर आपल्या घरात आपण राहतो, परंतु घरातल्या ज्या सोयी आहेत त्याचा टॅक्स आपण कॉर्पोरेशनला देतो. आपण वीज बिल आपण वीज मंडळाला देतो. पाणी आपण कॉर्पोरेशनचं वापरतो, त्याचा टॅक्स देतो. आपण टॉयलेट वापरतो, आपण काय वृक्ष कर आणि बरेच कर असतात ना आजकाल. त्या कराच्या याच्यामध्ये, कराच्या पावतीमध्ये वेगवेगळे हेडिंग आहेत. म्हणजे आपलं घर स्वतंत्र नाही. वाटताना आपण स्वतंत्र वाटतो, पण ते स्वतंत्र नाही, ते बाहेर कनेक्टेड आहे, शासनाशी कनेक्टेड आहे. आपलं नागरिकत्व सुद्धा स्वतंत्र नाही. आधार कार्ड कोण देतो? इलेक्शन कार्ड कोण देतो? म्हणजे आपलं जीवन स्वतंत्र नाही. आणि म्हटलं सायकोलॉजिकली ते स्वतंत्र आहे, मानसिकदृष्ट्या स्वतंत्र बनवता येऊ शकतं. पूर्ण पूर्ण स्वतंत्र नाही बनू शकतं, पण किमान जी यातनांची, जी काही यातनादायक ज्या गोष्टी आहेत, ज्याला उंबऱ्याच्या बाहेरचं जग कारणीभूत आहे आणि जास्त आतलं कारणीभूत आहे, तिथं आपण स्वतंत्रपणे काम करू शकतो. परंतु सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, व्यक्तिनिष्ठ जग आणि वस्तुनिष्ठ जग, आतलं जग आणि बाहेरचं जग हे एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. त्यामुळे त्या अर्थानं जग हे वेगळं नाही, आपण आणि जग वेगळं नाही, परंतु
हे जे बुद्धत्वाचं काम आहे हे मात्र स्वतंत्रच करावं लागतं आणि मग इतरांशी त्या भाषेत बोलता येतं. सगळ्यांसाठी काम करता येतं. तर ही गाथा इंटरेस्टिंग आहे. जेवढा आपण त्याच्यावर विचार करू शकलो तेवढा आज आपण केलेला आहे. पुन्हा आपण त्याच्याकडे कोणत्या ना कोणत्या निमित्तानं वळणारच आहोत. सध्या इथे मी थांबतो. आता तुम्ही बोला. हम्म. आजची म्हटलं धम्म देसना हो. म्हणजे प्रत्यक्षात एक म्हणजे कसं आहे की समजावून सांगणे हे एक महत्वाचं एक हम्म. म्हणजे एक शब्द त्या ठिकाणी खरंच आहे ते समजावून सांगणे म्हणजे समजावून सांगण्याच्या आधी समजावून घेणे, समजून घेणे. म्हणजे प्रॅक्टिकलच आपण प्रॅक्टिकल. सांगितलं हा, की हे प्रॅक्टिकल आहे आधी स्वतःमध्ये लागू करणे आणि मग इतरांना सांगता आलं आणि तर सांगणे. हा. बुद्ध धम्म आणि संघ या तिन्ही गोष्टीचा त्या गाथेमध्ये विचार केला हो, चांगल्यापैकी. बरोबर. आणि तिन्ही सुखदायक आहेत. हो. दुसरे की तृष्णा जी आहे हे दुःखाचं जे मूळ कारण म्हणतो आपण ते भवचक्राला पुढे घेऊन जाणारीच बाब आहे. हम्म. बरोबर आहे ना? हा, त्याचा बोध नाही. तिथं बुद्ध हा, नसतात म्हणून ते भवचक्र चालतं. हा, म्हणजे पुढे पुढे जागृती नसते म्हणून भवचक्र काम करतं. हा, हा. आणि जागृती आली की भवचक्राला चालवणारी जी अविद्या असते ती अविद्येचं रूपांतर विद्येमध्ये होतं. मग ते भवचक्र नाही, मग ते त्याचं रूपांतर धम्मचक्रामध्ये होतं आणि बरोबर. विशेषतः सद्धम्म चक्रामध्ये होतं. बाबासाहेबांनी यासाठीच ही गाथा हा. बुद्धांनी त्याचा धम्म याच्या हो. पहिल्या पानावर दिलेली. हो. खूप हो, बाबासाहेब बाबासाहेब एक असामान्य मला मी असामान्य म्हणण्याचा अर्थ असा आहे की मला त्या शब्दाची जोड नाहीये. त्याला मला शब्द सांगता येत नाही. अगदी मला बरोबर, की अगदी बरोबर. बाबासाहेब म्हणजे काय ते मला सांगता येत नाही. शब्दात कधीच बांधत नाही. आणि लक्षात घ्या की बाबासाहेबांनी याद्वारे या गाथेच्या द्वारे एवढ्या मोठ्या धम्मपदातून 194वी गाथा निवडली आणि ती ग्रंथाच्या पहिल्या पानावर टाकली. या बरोबर. पहिल्या पानावर टाकल्यानंतर त्यामध्ये त्यांनी भवचक्र कंप्लीट टाकलेले. हो. या भवचक्र कंप्लीट टाकले कारण बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे सुद्धा 9 गुण टाकलेले. एकूण 24 आऱ्याचं चक्र हे अशोक चक्र त्यांनी कंप्लीट त्याच्यामध्ये उतरवलेलं आहे. एका संदेशामध्ये म्हणजे त्या छोटीशी जी आहे गाथा त्या गाथेमध्ये कंप्लीट अशोक चक्र टाकलेले. जो शोकरहित असेल असं अशोक चक्र टाकलेले. बरोबर. छान. हा, म्हणजे त्याही संदर्भात विचार करता येऊ शकतोय आता. बिलकुल सर. म्हणजे मी सखोलपणे. हा. सखोलपणे विचार करायचा आहे. कारण भगवान बुद्धांचे 9 गुण जर धरले, भगवान बुद्ध आपण आताच विचार केला सुखो बुद्धानुपादो. बुद्ध जन्म घेणं नव्हे तर आमच्यातला जो बोधिगुण आहे हो, त्याचा त्याला उद्भव, विकसित करणं, त्याचा उत्पाद. हा, बरोबर. त्याचं विकसित करणं. त्या विकसित करणाऱ्या बुद्ध गुणांना मग त्या 9 गुणांची जोड द्यायची. आमच्याकडे रस्ता तयार आहे, रस्ता दाखवलेला आहे. 2 महान व्यक्ती त्यांनी तो रस्ता दाखवलेला आहे. आम्हाला त्यावर फक्त पाऊल ठेवत पुढे पुढे सरकायचे आणि मग त्यानुसार आमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे ते 6 धम्म जे आम्हाला दाखवलेले 6 धम्म, त्या 6 धम्मानुसार आम्हाला पुढे सरकायचंय आणि मग त्या संघाच्या 9 गुणांकडे जायचंय. कारण आम्ही म्हणताना सगळेच म्हणतो अरहं सम्मा संबुद्धो, हे सगळे 9 गुण आम्ही सगळे म्हणत असतो, परंतु त्याला बारकाईने बघत नाही. धम्माचे 6 गुण सुद्धा म्हणतो, स्वाख्यातो भगवता, परंतु आम्ही त्याकडे बघत नाही. संघाचे सुद्धा 9 गुण. आज संघाची व्याख्या तुम्ही सांगितली, खूप छान वाटलं. परंतु संघ म्हणजे एक अलिबाबाची टोळी नव्हे. संघाचे ते 9 गुण जे असतील, ज्यांच्यामध्ये ते 9 गुण आहेत, हा. तो संघ. हो. मग तो संघ
2 असू शकतो, तो संघ 4 असू शकतो किंवा तो संघ खूप मोठा असू शकतो. एकापेक्षा जास्त व्यक्ती जे 9 गुणांनी युक्त आहेत असे तो संघ. खूप खूप छान. म्हणजे अपेक्षा केली होती. मी रात्रीच विचार केला 194वी गाथा येते आणि 194वी गाथा म्हटल्यानंतर खूप काही खाद्य भेटणार आहे. या हा दा आपण याच्यावर मध्ये आणखीन विचार करू शकतो त्रिरत्नवंदनेच्या आधारे. म्हणजे बिलकुल सर. जसं आता संघाबद्दल तुम्ही सुपटिपन्नो भगवतो अरहतो सावक संघ. सावक, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. श्रवण करणारा, हा ऐकणारा, आधी सन्मार्गावर आहे तो. मुळात तो आधी सन्मार्गावर आहे. सन्मार्गावर आहे. जो सुपटिपन्नो सन्मार्गावर आहे. भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली कर्णियो अनुत्तर अनुत्तरंग पुण्यखेतं लोकसायती. असा लोकच संघ हा खरा संघ. म्हणजे आता खरा सर. एक सगळे आपण याच्यावर बुद्ध धम्म संघाच्या या गुणांना धरून आपण एखादं विचार करू शकतो किंवा उद्याच आपण तसं पाहू शकतो, कारण तोच हो, विषय हो. चालू आहे. तर आपण खूपच छान आहे. उद्याला आपण त्रिरत्न वंदनेतले हे पहिल्या 3 ही घेऊ आपण. ओके. अं, इतिपिसो भगवा अरहं तम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस पुरीचं धम्म धन. सारथी सत्सा देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. किंवा जे स्वाक्षातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहिपस्तिको ओपनायको पश्चतं वेदितभो वियुही. ते याच्यावर आपण मधून मधून बोललेलो आहोत बरं का बऱ्याच वेळेला. बिलकुल, 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 परंतु बिलकुल. आपण एकत्रितपणे उद्याला विचार करू शकतो याच्यावर. हो ना. आणि संघाचं एक सुपटिपन्नो. ठीक आहे, पाहू आपण उद्याला आपण याच्यावर चर्चा करू. खूप छान. हाच विषय घेऊ उद्या. म्हणजे आणि हा, समजून सांगण्यासारखा जो जीवनाची दिशा देणारा विषय आहे. हो हो बरोबर आहे. कारण ही जी गाथा आहे बाबासाहेबांनी विचारपूर्वक तिथे टाकली. हम्म, कारण मला देताना बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं, शेवटच्या दिवशी सांगितलं आणि ते कष्ट केले आणि त्यांनी ती गाथा त्याच्यामध्ये नमूद केली. कोणाला आताचा विषय निघाला होता, माई साहेबांना समर्पित होती काय. हम्म, त्यामध्ये विषय तोच येतो की हे आमच्यातले जे अवगुण आहेत आतले, हा आमले मी माझ्यासारखे माझ्या मनात चित्तातले अवगुण ते कधी कधी बाहेर डोकं काढतात आणि ते हळूच लावून देतात आणि हम्म, असे मग ते विचार इकडं तिकडं पसरत राहतात. हम्म, कारण माईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली की नाही केली हम्म. आम्ही त्या नाही येत. आम्ही त्यावर फक्त विचारच करू शकतो, त्याचा स्पष्ट काहीच सांगू शकत नाही.